आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। 2024-25 या वर्षात भारताची युरोपियन युनियनला होणारी वस्तूंची निर्यात 75.85 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे। ही निर्यात 2020-21 या काळात 41.36 अब्ज डॉलर्स इतकी होती। अभियांत्रिकी वस्तू, रत्न, औषधं आणि रसायनांमुळे ही निर्यात वाढल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय। संयुक्त राष्ट्रसंघाच्या सामाजिक विकास आयोगाच्या 64व्या अधिवेशनात केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहे। हे अधिवेशन संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात 2 फेब्रुवारीपासून सुरू होईल। सामाजिक समावेशन, समता आणि कल्याणकारी धोरणांसह अन्य सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्याला गती देणं हे या सत्राचं प्रमुख उद्दिष्ट आहे। देशामध्ये आणखी 2 नव्या पाणथळ जागांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाल्याची घोषणा पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केली आहे। उत्तर प्रदेशमधल्या एटा जिल्ह्यातलं पाटणा पक्षी अभयारण्य आणि गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात छारी धांड ही ठिकाणं रामसर क्षेत्रात समाविष्ट झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचं रामसर क्षेत्र 276% अधिक विस्तारलं आहे। भारत-युरोप महासंघातल्या मुक्त व्यापार करारामुळे युरोपियन देशांना होणारी भारताची निर्यात 5 वर्षात दुप्पट होऊ शकते, असा विश्वास वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या समाज माध्यमांवर व्यक्त केला आहे। उद्योजक, सूक्ष्म लघु मध्यम उद्योजक, स्टार्टअप आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन त्यांनी केलं। तसंच हा व्यापार करार हा देशाला वेगवेगळ्या प्रकारे कसा फायदा होईल यावर मंत्र्यांनी प्रकाश टाकला। हा मुक्त व्यापार करार एक शक्तिशाली मुक्त व्यापार करार आहे, जो देशांच्या संवेदनशील क्षेत्रांचं रक्षण करताना भारतासाठी मोठ्या संधी विकसित करेल, असंही ते म्हणाले। यवतमाळमधील आझाद मैदान इथल्या जलतरण तलाव आणि संबंधित विकास कामांची जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी पाहणी केली। कामांची गती संथ असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत ठरलेल्या वेळेत कामं पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला। तांत्रिक अडचणी सोडवण्यास प्रशासन सहकार्य करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।